आजचे आपले उद्योजक आहेत डॉक्टर विशाल सर देशपांडे. तर डॉक्टर विशाल सर देशपांडे को फाउंडर आणि CTO आहेत सर्वाय सोल्युशन्स आणि सर्वाय प्रॉडक्ट्सचे. त्यांनी MTech आणि PhD केलं आहे IT बॉम्बेमधून आणि त्यांनी ऑक्सफर्ड UKचे सुद्धा अलुमनी आहेत. 2007, 8, 9 साली मी कोल्हापूर सांगली भागामध्ये अनेक जणांना भेटलो. त्यामध्ये एक जणांनी मला सांगितलं की आम्हाला वॉशिंग मशीनसारखं गुऱ्हाळ आहे. म्हणजे काय तर त्यांना या गुऱ्हाळामध्ये ॲटोमेशन पाहिजे होतं. तुमच्या या टेक्नॉलॉजीमधनं जो गूळ तयार होतो तो मार्केटमध्ये मिळणाऱ्या साखर किंवा मार्केटमध्ये मिळणाऱ्या गूळपासून किती वेगळा आहे, म्हणजे त्याचे काय काय ॲट्रिब्यूट्स आहेत? साखर आणि गूळ हे एकाच मातेचे दोन पुत्र आहेत. आता याच्यामध्ये काय आहे, गूळ हा संस्कारित आहे म्हणजे आमच्या पद्धतीनं मानलेला, आणि साखर हा केवळ असंस्कारित आहे ज्याच्यामध्ये काही नाही, फक्त गोडवा. तर आम्ही काय केलं, आमच्याकडे पूर्ण कम्प्युटरवर प्रोग्राम केलेला आहे आणि आम्ही मागच्या 5000 बॅचेसमधनं जो डेटा जनरेट केला त्या डेटामधनं आम्ही शिकलो की कोणती ऊसाची जात आहे. आता तसं पाहायला गेलं तर गोड हे वाईट नाही, फक्त गोडचे जे फॉर्म अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि जे प्रमाणात ज्या खाल्ल्या जातं ते वाईट. तुमच्या या टेक्नॉलॉजीमुळे गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो? सर्वाय या नावामध्येच आलेलं आहे, सर्वाय म्हणजे सगळ्यांसाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या नवीन पॉडकास्ट सिरीजमध्ये, जिथे आपण महाराष्ट्रातील उद्योजकांसोबत गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या बिझनेस जर्नीला समजून घेणार आहोत. आजचे आपले उद्योजक आहेत डॉक्टर विशाल सर देशपांडे. तर डॉक्टर विशाल सर देशपांडे को फाउंडर आणि CTO आहेत सर्वाय सोल्युशन्स आणि सर्वाय प्रॉडक्ट्सचे. त्यांनी MTech आणि PhD केलं आहे IT बॉम्बेमधून आणि त्यांनी ऑक्सफर्ड UKचे सुद्धा अलुमनी आहेत. त्यांचा इंडस्ट्री एक्सपिरियन्स 25 वर्षांपेक्षा अधिक आहे. आधी ते एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट हेड आणि जनरल मॅनेजर होते AT एंटरप्राइजेसचे. सध्या ते CTO ऑफ सर्वाय, प्रोफेसर ॲट IT बॉम्बे आणि एक व्हिजिटिंग फॅकल्टी ॲट क्रॅनफील्ड UK आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण सुरुवात करूयात. तुम्ही भारतातला पहिला रिसोर्स इफिशियंट ऑटोमेटेड जॅगरी प्रोसेसिंग प्लांटचा शोध लावला, म्हणजे ऑटोमेटेड गूळ कारखान्याचं युनिट. तर त्याबद्दल आपण जरा चर्चा करूयात. तर त्याबद्दल तुम्ही काय काय माहिती सांगू शकता? तुमची जर्नी कशी होती आपल्या व्ह्युअरसाठी? तर आम्ही रिसोर्स इफिशियंट जॅगरी प्रोसेसिंग म्हणजे कार्यक्षम गूळ उद्योग तंत्रज्ञान याची निर्मिती केली. आता माझं तुम्ही पिंड पाहिला तर मी मुख्यत्वे करून उष्णता आणि ऊर्जा याचा इंजिनियर आहे आणि माझं शिक्षण IIT झालं. तर तिथे शिक्षण घेतल्यानंतर मी अनेक कंपन्यांमध्ये काम केलं, जसं थर्मॅक्समध्ये मी होतो किंवा इतर उष्णतेमध्ये काम करणाऱ्या आणि ऊर्जेमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये होतो. पण माझ्या असं लक्षात आलं की हे उष्णतेचं मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जे काम असतं ते आपल्याला ग्रामीण भागामध्ये कुठे करता येईल. आणि योगायोगाने माझं एका गूळ उद्योगाला भेट झाली माझ्या सरांसोबत आणि त्यांनी मला सांगितलं, अरे तू या लोकांसाठी काहीतरी कर. आणि त्यातून 2006-07 साली माझ्या मनामध्ये अशी प्रेरणा झाली की गूळ उद्योगामध्ये आपण तंत्रज्ञानाचा वापर करून या उद्योगाला दर्जा मिळवून दिला पाहिजे. आणि मग माझे त्याच्यामध्ये निरनिराळे प्रयोग सुरू झाले. त्या काळामध्ये मी कंपनीमध्ये काम करत होतो आणि माझ्या वीकेंडला मी गुऱ्हाळामध्ये काम करायचो. आता नेमकं गुऱ्हाळ कसं पाहिजे लोकांना, तर योगायोगाने असं झालं की मी या संशोधनामध्ये काम करत असताना लोकांना काय हवं हे फार महत्त्वाचं असतं. तर सुरुवातीला मी कार्यक्षम गुऱ्हाळ बनवू या विचाराने त्याच्यामध्ये प्रेरित होतो. पण जेव्हा मी लोकांना भेटायला लागलो, म्हणजे 2007, 8, 9 साली मी कोल्हापूर सांगली भागामध्ये अनेक जणांना भेटलो. त्यामध्ये एक जणांनी मला सांगितलं की आम्हाला वॉशिंग मशीनसारखं गुऱ्हाळ द्या. म्हणजे काय तर त्यांना या गुऱ्हाळामध्ये ॲटोमेशन पाहिजे होतं, म्हणजे जसं डिपेंडेबिलिटी नको होती, कोणावर आम्ही अवलंबून नसावं. कारण गुळव्या हा गूळ उद्योगामध्ये एक फार मोठा अवलंबून असणारा प्रकार आहे. आणि मग यातनं अनेक बाकी उष्णतेच्या वहनाचे किंवा ऊर्जेचे मी नियम लावत गेलो. 2011 साली मी माझ्या गूळ तंत्रज्ञानाचं पेटंट फाईल केलं आणि ते पेटंट फाईल केल्यानंतर मी याचा डिटेलमध्ये अभ्यास करायला सुरू केलं. 2016 मी कॉर्पोरेटचा जॉब सोडला आणि पूर्णपणे या गूळ उद्योगाला जे तंत्रज्ञान निर्माण करायचं त्याच्या मागे लागलो. आता हे तंत्रज्ञान निर्माण करताना आम्हाला अनंत अडचणी आल्या, पण याच्यामध्ये आमचा एक मुख्य उद्देश असा होता की किती उत्पादन क्षमता यावी यापेक्षा किती चांगला दर्जेदार केमिकल विरहित गूळ बनवता येईल या उद्देशानेच आम्ही त्याच्यावर काम केलं.
तर आमच्याकडे बरीच लोक भेटायला आले जेव्हा तंत्रज्ञान आमचं सफल झालेलं नव्हतं, पण त्यांनी बरेच शॉर्टकट सांगितले आम्हाला, पण आम्ही कुठेही त्याच्यामध्ये ढळलो नाही. आणि शेवटी आम्हाला 2017-18च्या सुमारास बिना केमिकलचा चांगल्या स्फटिक रूपांमध्ये म्हणजे क्रिस्टलाइज फॉर्ममध्ये गूळ कसा बनवता येईल याचा आम्हाला मार्ग सापडला. आणि मग आम्ही हे तंत्रज्ञान तयार आहे आणि याबद्दल लोकांना हे घेऊ शकतात या विचारांनी मग आम्ही या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. सो हा पॉडकास्ट करायच्या आधी आम्ही तुमची फॅसिलिटी व्हिजिट केली होती आणि त्या फॅसिलिटीमध्ये आम्ही बघितलं की तुमच्या गूळ कारखान्याची कॅपॅसिटी ती कमी होती. तर हे कॅपॅसिटी कमी ठेवण्याचं काही डेलिबरेट कारण आहे का? IIT-मध्ये मी शिकताना तिथे एक सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्स फॉर रुरल एरियाज, सितारा, CTARA, इथे मी प्राध्यापकसुद्धा आहे. आणि मी जेव्हा शिकत होतो तेव्हा मला त्या डिपार्टमेंटबद्दल खूप अट्रॅक्शन होतं, कारण मला आज एक लक्षात आलं होतं की या डिपार्टमेंटमधनंच काहीतरी मला भारतात देता येणार आहे. तर तिथे एक मी कन्सेप्ट शिकलो, त्याचं नाव आहे स्मॉल इज ब्युटिफुल, प्रोफेसर दातेंकडनं. तर तो कन्सेप्ट असा आहे, तो कन्सेप्ट एक शुमाकर म्हणून इकॉनॉमिस्ट होऊन गेले 60s, 50s आणि 60sमध्ये. तर त्यांनी काय केलं की छोटं तंत्रज्ञान हे सुंदर आहे. तर म्हणजे काय केलं, तर त्यांनी एक कन्सेप्ट सांगितला की आता ब्रिटिश असल्यामुळे काय की त्यांनी पाऊंडमध्ये सांगितलं की एका साईडला एक 1000 पाऊंड टेक्नॉलॉजी आणि एका साईडला 1 पाऊंड टेक्नॉलॉजी. म्हणजे काय, 1000 पाऊंड म्हणजे 1000 पाऊंडची एक टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान आहे, ज्याला आपण साखर कारखाना असं म्हणू. ओके. आणि 1 पाऊंडचं तंत्रज्ञान आहे म्हणजे 1 रुपयाचं किंवा 1 पाऊंडचं, त्याला आपण साधं गुऱ्हाळ म्हणू. तर त्यांच्या संकल्पनेमध्ये असं आहे की 1 पाऊंडचं तंत्रज्ञान आहे हे लोकांनी विचार करून करून आपोआप तयार केलेलं. म्हणजे कढई आणली, एक चुलांगण बनवलं, त्याच्या खाली जाळ लावला आणि रस काढला. याच्यामध्ये काही विशेष नाही आहे, म्हणजे चूल ठेवायची, जाळ काढायचं आणि काहीतरी टाकायचं. त्याच्या विरुद्ध तुम्ही 1000 पाऊंडचं तंत्रज्ञान बघाल तर एक सॉफिस्टिकेटेड प्लांट जिथे ऊस क्रश केला जातो आणि ऊस आणून हे त्याच्यानंतर वेगवेगळे रिॲक्टर्स, बॉयलर्स, कंट्रोल्स, टेम्परेचर सेन्सर्स. आता गंमत अशी आहे की 1 पाऊंडचं जे तंत्रज्ञान आहे तर त्या तंत्रज्ञानाचं अपस्किलिंग होऊ शकतं का? तर आपल्याला समजा अपस्किलिंग करायचं आहे तर 1000 पाऊंडचं तंत्रज्ञान लहान करायचं का 1 पाऊंडचं अपस्किल करायचं? तर याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा असं लक्षात येईल की मॅक्सिमम मोठं गुऱ्हाळ जे करतात ते मिनी साखर कारखाना करतात. ते कधी 1 पाऊंडचं नॉर्मल गुऱ्हाळाला अपस्किल नाही करत. तर 1000 पाऊंडचं जे मोठं साखर कारखाना आहे त्याचे छोटे छोटं कसं करता येईल. पण आम्ही या तंत्रज्ञानामध्ये काय शिकलो की 1 पाऊंडचं जे तंत्रज्ञान आहे, ज्याला आपण स्मॉल तंत्रज्ञान म्हणतो, त्याला आपल्याला 1000 पाऊंडच्या तंत्रज्ञानाचे ध्येय आणि धोरणं कसे लावता येतील की 1 पाऊंडच्या तंत्रज्ञानामधलं बेसिक कॅरेक्टर म्हणजे बेसिक जे आहे ते बदलणार नाही, त्याचा गाभा बदलणार नाही. आणि त्या दृष्टीनंच आम्ही काम केलं. आम्ही काय केलं की साध्या गुऱ्हाळामध्ये जसं डायरेक्ट फायरिंग असतं तसं आमच्या गुऱ्हाळामध्ये डायरेक्ट फायरिंग आहे. पण हे फायरिंग करताना कंट्रोल्स कसे करायचे, गुळव्याची कशी आपल्याला गरज लागणार नाही. आज तुम्ही बघाल की गुळव्या डिपेंडंट सगळ्या प्रोसेस आहेत. गुळव्या कसा आपल्याला काढून टाकता येईल, जसं मी सांगितलं की वॉशिंग मशीन सारखं गुऱ्हाळ द्या म्हणजे गुळव्या नकोय. त्याच्यानंतर कम्प्युटरचा डेटा सगळा रसाचा घेऊन त्यांनी वेगवेगळे ठोकताळे कसे मांडतील. आता आमच्या गुऱ्हाळामध्ये 250 सेट पॉईंट आहे. म्हणजे हे जो गुळ बनवतो त्याला हे समजून घ्यायची गरज नाही, हे तंत्रज्ञानामध्ये इम्बेड केले. म्हणजे मी त्या कम्प्युटरमध्ये जसं माझं ब्रेन स्वतःचं जे गुऱ्हाळ बनवताना आहे त्या कम्प्युटरमध्ये एकदा टाकून दिले आणि ते तुम्हाला सगळे गायडन्स किंवा ठोकताळे देत राहतं. तर या कन्सेप्टला आम्ही 1 पाऊंडच्या ऐवजी ही 10 किंवा 100 पाऊंडचं तंत्रज्ञान होतं. म्हणजे नॉर्मल गुऱ्हाळाचं ढाचा किंवा मुख्य स्वरूप आहे, पण त्याच्यावर आम्ही ॲडव्हान्स तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे. आता तुम्ही ह्याची का गरज आहे, तर तुम्ही असं बघाल की इकॉनॉमिक्सच्या दृष्टीनं जर 1000 पाऊंडचं तंत्रज्ञान म्हणजे एखादा साखर कारखाना त्याला 200 ते 250 करोड रुपये लागतात, तो 300 जॉब निर्माण करतो. म्हणजे एक जॉब निर्माण करायला 80 लाख रुपये खर्च होतो. तर एक साधं जे गुऱ्हाळ आहे जे 20-25 लाखात बनतं ते 10 ते 15 जॉब निर्माण करतं. पण ते जॉब अतिशय निकृष्ट दर्जाचे असतात, कारण त्या ठिकाणी हायजीन नसती, स्वच्छता नसते, कंट्रोल्स नसतात. पण आम्ही जेव्हा हे आमचं कार्यक्षम तंत्रज्ञान रिसोर्स इफिशियंट जॅगरी प्रोसेसिंग प्लांट बनवलं, त्याची किंमत नॉर्मल गुऱ्हाळापेक्षा 5 पट आहे, 6 पट आहे. पण त्या ठिकाणी आम्ही 10 ते 15 जॉब निर्माण करतो जे मोठ्या तंत्रज्ञानाच्या कामाचे आहेत. म्हणजे तुम्ही तसं बघाल तर साधारणपणे आम्ही जो 80 लाखात एक जॉब साखर कारखाना निर्माण करतो तसा आमचा एक 10 ते 12 लाखात एक जॉब निर्माण होतो, जे साध्या गुऱ्हाळामध्ये 2-3 लाखामध्ये होतो. तर यात तुम्ही अशा दृष्टीनं याच्याकडे पाहिलं तर जे कॅपिटल
म्हणजे जॉब क्रिएशन पर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अँड इनरिचमेंट ऑफ जॉब म्हणजे क्वालिटी ऑफ जॉब इज मच हायर इन आमचं कार्यक्षम गुळ उद्योगामध्ये. अच्छा. तर तुमच्या या टेक्नॉलॉजीमधनं जो गूळ तयार होतो तो मार्केटमध्ये मिळणाऱ्या साखर किंवा मार्केटमध्ये मिळणाऱ्या गूळपासून किती वेगळा आहे, म्हणजे त्याचे काय काय ॲट्रिब्यूट्स आहेत? आता तसं पाहिलं ना तर गुळाची व्याख्या आपण बघितली तर इट्स अ कंडेन्स फॉर्म ऑफ शुगर केन ज्यूस. म्हणजे ऊसाच्या रसातलं आपण पाणी काढून टाकलं तर खाली जो पदार्थ उरतो त्याला आपण स्फटिकं उरतात त्याला आपण गूळ किंवा साखर म्हणतो. जसं समुद्राच्या पाण्यातनं आपण जर पाणी काढून टाकलं तर मीठ उरतं. आता हे पाणी काढून टाकायची पद्धत जी सामान्यांना माहीत आहे ती म्हणजे त्याची वाफ करणे. आता गुळामध्ये आणि साखरेमध्ये मुख्यत्वे फरक असा आहे की साखर बनवतानाही मोठ्या प्रमाणावर बनवल्या जाते आणि त्यातलं पाणी काढण्यासाठी अतिशय प्रगत तंत्रज्ञान आहे. त्याच्या विरुद्ध गूळ तंत्रज्ञानामध्ये अतिशय आपल्याला माहीत असलेलं म्हणजे सिंपल तंत्रज्ञान आहे, सोपं तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये एका मोठ्या कढईमध्ये रस घ्यायचा, खालून जाळ लावायचा आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं. आता काय असतं या रसामध्ये द्राव्य आणि अविद्राव्य अशा दोन प्रकारच्या इम्प्युरिटीज किंवा काही पदार्थ असतात जे साधारणपणे उसावर असलेलं मेण किंवा त्याच्यावर असलेली काजळी तर हे सगळे रसामध्ये येतात. आता हे जर आपल्याला इफेक्टिव्हली काढून टाकायचे असतील तर त्यामध्ये आपल्याला काही अशा गोष्टी टाकाव्या लागतात की हे एकत्र येऊन आपल्याला काढून टाकता येतील. त्याला फ्लोक्युलेटिंग एजंट म्हणतात. तर परंपरागत पद्धतीमध्ये भेंडीचा रस त्याच्यामध्ये टाकण्यात यायचा. भेंडी म्हणजे काय, भेंडीच्या झाडाचा चीक तर हा वापरला जायचा आणि त्या चिकामुळे काय होतं, इट्स कॉल्ड एज अ पॉलिइलेक्ट्रोलाइट एजंट. तर तो काय करतो, सगळ्या ह्या अद्रव्य आणि विद्राव्य म्हणजे विरघळलेल्या आणि न विरघळलेल्या इम्प्युरिटीजला एखाद्या साईसारखा तो सरफेसवर घेऊन येतो आणि त्या आपण झाऱ्याने काढून टाकायचे आणि त्याच्यामध्ये चुना टाकण्यात येतो, खायचा चुना जो नॅचरल पदार्थ आहे. त्याच्याने त्याचा pH मॉडिफाय करतात म्हणजे सामू बदलतात आणि या सामू बदलल्यामुळे हे जे अविद्राव्य पदार्थ विरघळलेले आहेत ते निघण्यास मदत होते. आता झालं काय की परंपरागत गुऱ्हाळ पद्धतीमध्ये 1950च्या आधी हा गूळ अशा प्रकारे बनवायचे. पण 1950 नंतर जेव्हा किर्लोस्करांनी क्रशर्स इंट्रोड्यूस केले तर मोठ्या प्रमाणावर रस निघायला लागला. आधी काय बैलाच्या साह्याने रस करायचे तर गुऱ्हाळं छोटी होती. मोठे गुऱ्हाळं त्यांनी मोठ्या कढया केल्यानंतर त्याच्यात झालं असं की उत्पादन क्षमता वाढवायची गरज पडली आणि साखरेशी त्यांची कॉम्पिटिशन सुरू झाली, स्पर्धा सुरू झाली. आणि यामध्ये असं झालं की साखरेमध्ये वापरले जाणारे अनेक केमिकल गुळामध्ये यायला लागले कारण ते सोपे होते. त्याच्यामध्ये त्या केमिकल्समुळे त्यातल्या इम्प्युरिटीज पटकन निघतात आणि सल्फरसारखा कंपाऊंड जो अगदी ब्लिचिंग एजंट आहे तो अगदी रसाला स्वच्छ करून टाकतो. दुसरं काय होतं की साध्या परंपरागत गुऱ्हाळामध्ये गूळ जळतो कारण तिथे काहीच कंट्रोल नसतात आणि तो काळा होतो, त्याला कॅरेमलाइज होणं म्हणतात. आता आपल्याकडे परंपरागत पद्धतीने असं सांगितलं होतं की काळा गुळ चांगला गुळ, पण काळा गुळ हा ऍक्च्युअली प्रोसेसचं फेल्युअर आहे. तर ते झाकण्यासाठी लोकांनी सल्फर म्हणजे ब्लिचिंग एजंट म्हणजे जसं आपण कपडे पांढरे होण्यासाठी जसा ब्लिचिंग एजंट टाकतो तसा ऊसाचा रस म्हणजे गूळ पांढरा होण्यासाठी ब्लिचिंग एजंट टाकतात आणि नंतर त्यामध्ये जिलबीचा कलर टाकतात म्हणजे आपल्याला पाहिजे तो कलर गुळाचा आणता येतो. तर हे सगळे प्रकार यायला लागले. आता या प्रकारांमुळे झालं काय की हे केमिकल्स या रसामध्ये पडल्यामुळे त्याच्यामध्ये जे चांगले गुणधर्म आहेत म्हणजे रसामध्ये अनेक मिनरल्स आहेत जे आपल्या पूर्वजांना अनेक वर्षांपासून माहीत होते. तर हे मिनरल्स सगळ्या यांची रिॲक्शन होऊन हे मिनरल्स सगळे संपुष्टात आले आणि परंपरागत पद्धतीनं केमिकल टाकलेला गूळ आणि साखर याच्यामध्ये काही फरक नाही. आता तुम्ही बघाल मार्केटमध्ये की बरेचसे यूट्यूबवर किंवा इतर ठिकाणी लोक सोशल मीडियावर सांगतात की गुळ आणि साखरेमध्ये काही फरक नाही. काही अंशी ते बरोबर आहे कारण केमिकल टाकून बनवलेला गूळ आणि साखर याच्यामध्ये खूप कमी फरक आहे. पण गूळ कसा चांगला बनवला जातो यासाठी आमच्या तंत्रज्ञानाचं काम होतं. तर आम्ही जो गूळ बनवला त्याच्यामध्ये आम्ही हे सगळे मिनरल्स ठेवता कसे येतील याच्यावर भरपूर काम केलं आणि याच्यामध्ये असं आम्हाला सापडलं की या गुळामध्ये आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्रोमियम, मॅग्नीज हे सगळे केमिकल जशाच्या तसे जसे रसामध्ये आहेत तसेच गुळामध्ये उतरले तुमच्या टेक्नॉलॉजीमध्ये बनलेल्या गुळामध्ये. एक्झॅक्टली. कारण आमच्या टेक्नॉलॉजीमध्ये 3-4 मुख्य ठोकताळे होते. एक तर कोणत्याही केमिकलचा वापर नाही,
भेंडीचा रस आम्ही जो वापरतो चिकटपणा, तर तो त्याला कशाशी रिॲक्ट करत नाही आणि अतिशय सुंदर पद्धतीनं त्याची मळी जी घाण असते ती निघल्या जाते. आणि त्यानंतर आम्ही जो चुना वापरतो तो फूड ग्रेड चुना वापरतो, त्याच्यामुळे तिथूनही आमच्याकडे काही इम्प्युरिटीज येत नाहीत. तर या दोन्ही गोष्टीमुळे तिसरी गोष्ट काय, आमच्या तंत्रज्ञानामध्ये असे काही कंट्रोल्स आहेत ज्याच्यामध्ये आम्ही सध्या जे प्रचलित आहे ML मशीन लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक शेतातला ऊस आणि त्याचा प्रकार वेगळा असतो, म्हणजे ऊसाची जात, त्याची मॅच्युरिटी. तर होतं काय की केमिकल तुम्हाला वापरावे लागतात कारण तुम्हाला एकसारखा प्रकार आउटपुट पाहिजे आणि मग तुम्हाला केमिकल टाकले पाहिजे. तर आम्ही काय केलं, आमच्याकडे पूर्ण कम्प्युटरवर प्रोग्राम केलेला आहे आणि आम्ही मागच्या 5,000 बॅचेसमधनं जो डेटा जनरेट केला, त्या डेटामधनं आम्ही शिकलो की कोणती ऊसाची जात आहे, किती दिवसापूर्वी ऊस तोडलेला आहे, ऊसाची मॅच्युरिटी किती आहे, ऊसाचा pH म्हणजे सामू किती आहे, आणि या सगळ्यांच्या अभ्यास केल्यानंतर आम्ही कम्प्युटरमध्ये ते फीड करतो आणि मग आमचा कम्प्युटर सेटिंग करतो की या गुळाचा तुम्हाला जर फ्री फ्लोईंग क्रिस्टलाईन म्हणजे स्फटिक रूपी जर गुळ बनवायचा असेल तर अशा प्रकारचं सेटिंग लागेल, त्याचा सामू इतका सेट करा आणि त्याला अशा प्रकारे हीट द्या. तर झालं काय की आम्हाला बिना केमिकलचा जेव्हा गुळ आम्ही बनवतो तर त्याच्यामागे हा तंत्रज्ञान हे फार मोठं रोल प्ले करतं. ग्रेट. तर आपण बघितलं की तुमच्या गुळामध्ये क्रिस्टलाईन फॉर्म, केमिकल फ्री आणि असे बरेचसे ॲट्रिब्यूट्स आहेत जे मार्केट जॅगरी आणि साखरेमध्ये नक्कीच नाही आहेत. आणि आमच्या टीमकडनं रिसर्च करताना सापडलं तुमचा एक स्वतःचा ब्रँडसुद्धा आहे सर्वाय म्हणून, आणि त्याच्या अंडर तुम्ही बरेचसे असे युनिक प्रॉडक्ट्स काढले आहेत जे मार्केटमध्ये आहेच नाही. फॉर एक्झाम्पल चॉकलेट जॅगरी आम्हाला एक खूप युनिक प्रॉडक्ट वाटलं, टर्मरिक जॅगरी हळद दूधसाठी वापरायला, किंवा कोल्ड कॉफी जॅगरी. तर असे प्रोडक्ट्स खूप नवीन आहेत मार्केटसाठी आणि मार्केटला माहिती नाही आहेत. तर या प्रोडक्ट्सबद्दल तुम्ही काही सांगू शकले, त्यांचे फायदे, आणि तुम्ही हे असे प्रोडक्ट्स का चूज केले? आता हे बघा, मी जेव्हा गूळ बनवला तर गूळ मार्केटमध्ये दिल्यानंतर गुळाचं गूळ म्हणलं की त्याचं कंपॅरिझन नॉर्मल गुळासोबत व्हायला लागलं. आता तुम्ही जेव्हा बघितलं की आमच्या गुळामध्ये हे वेगवेगळे जे मिनरल्स आहेत, या मिनरल्सचा खूप मोठा फायदा आहे आणि खूप मोठा रोल आहे. कारण आपल्या ह्या पूर्वजांना हे मिनरल्सचं सगळं ज्ञान होतं आणि आपलं जे पुरातन सायन्स आहे किंवा आयुर्वेदा जे आहे ते केवळ एक्सपेरिमेंटल बेस आहे. जर तर कुणी उद्या म्हणालं की तुम्ही आयुर्वेदामध्ये असं का करता, याचं सायंटिफिक प्रूफ काय, पण रिझल्ट्स येतात. पण आम्ही आता विज्ञान आणि आपलं प्राचीन तंत्रज्ञान आणि त्याचं नॉलेज या दोन्हीचा जोड लावतोय. आम्ही आता सध्या काही दिवसापूर्वी एक छान एक्सपेरिमेंट केलं. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की CGM कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर एक सेन्सर येतं, ते मी माझ्या बॉडीला लावलं. ओके. आणि मग मी साधारणपणे 40 ग्रॅम साखर, 40 ग्रॅम ग्लुकोज आणि 40 ग्रॅम गूळ हा वेगवेगळ्या दिवशी 100 ml पाण्यामध्ये पिला. ओके. आणि या तिन्ही पदार्थांचा रिस्पॉन्स पाहिला की माझ्या बॉडीची साखर म्हणजे ग्लुकोज किती वाढतं. तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की माझ्या बॉडीचा जो शुगर वाढण्याचं प्रमाण आहे ते आमच्या सर्व गुळामध्ये 76% कमी झालं. आणि आम्ही जेव्हा तुमच्या वेबसाईटवर तुमचे प्रोडक्ट्सचे प्राइसेस वगैरे जेव्हा पाहिले तेव्हा तुमच्या गुळाची प्राईस हायर साईडला होती मार्केट जॅगरीशी कम्पेअर्ड. तर मार्केट जॅगरीमध्ये लोक इतक्या कमी दरात किंवा स्वस्तात गूळ कसा प्रोव्हाइड करतात? आता हे बघा, लोक त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही उद्योगामध्ये बघाल तर फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट दोन गोष्टी असतात. जसं मी आता सांगितलं की आमची फिक्स्ड कॉस्ट जास्त आहे, पण व्हेरिएबल कॉस्टमध्ये ना बरेच मॅनिप्युलेशन करता येतं. जर तुमची प्रोडक्शन कपॅसिटी कमी असेल तर तुमची व्हेरिएबल कॉस्ट वाढते. दुसरं काय, तुम्हाला हायजीन, स्वच्छता हे जर सगळं व्यवस्थित मेंटेन करायचं असेल तर तुमची व्हेरिएबल कॉस्ट वाढते. आता आमच्या गुऱ्हाळामध्ये 2 ते 3 लोक केवळ स्वच्छता ठेवण्यासाठी, जेणेकरून आमच्या गुऱ्हाळामध्ये कोणते बॅक्टेरियल काउंट येऊ नये, जे आमच्या रिपोर्ट्समध्ये क्लिअरली आलेले. तर आणि तिसरी गोष्ट काय होतं की मार्केटच्या गुऱ्हाळाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्यांचं जे उद्देश आहे ते मॅक्झिमम प्रोडक्शन करणे, जास्तीत जास्त उत्पादन करणे. तर आमच्या गूळ उद्योगाचा उद्देश आहे जास्तीत जास्त त्याच्यामधले मिनरल्स, न्यूट्रिशनल गोष्टी रिटेन करणे. त्याच्यामुळं आम्ही पर डे 12 तासामध्ये 200 ते 250 किलोज गूळ बनवतो. आमची एक बॅच 40 ते 50-60 किलोची असते. मार्केटची तुम्ही एक बॅच 250 किलोची असते. त्यांच्यामध्ये सगळे केमिकल टाकून त्यांचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्यांचा उद्देशच वेगळा आहे. त्याच्यामुळे गंमत काय होते की यामुळे कॉस्टिंगचं गणित त्यांचं आमचं खूप बदलतं. तर आम्ही जे देतोय ते एखाद्या नथिंग लेस दॅन अ न्यूट्रास्युटिकल ऑर मेडिसिन, म्हणजे आम्ही एखादा औषध तुम्हाला देतोय ज्याच्यामध्ये सगळे निसर्गाने दिलेले मिनरल्स, न्यूट्रिशन ठेवलेले आहेत. औषधाची तुम्ही काय किंमत करू शकता?
कारण औषध तुम्ही घ्यायला जाल तर ते खूप महाग असतं. Correct. आम्ही असं म्हणत नाही, पण आमच्या गुळामध्ये आहे. दुसरं काय करतात लोक, जे हल्ली पाहण्यात आलेले, गुळाची किंमत कमी करण्यासाठी परंपरागत पद्धतीमध्ये ते साखर मिसळतात किंवा चॉकलेट्स मिसळतात, जे एक्सपायर झालेले चॉकलेटच्या गोळ्या, असे पाहण्यात आलेले. आणि FSSAI फूड सेफ्टी अथॉरिटीनी बऱ्याच भागांमध्ये साखर सील केलेली, कारण गुऱ्हाळ घरामध्ये साखर कशाला असावी, आणि त्या लोकांना नॉन बेलेबल अटक झालेली, याचे बरेचसे पुरावे. तर अशामुळे काय होतं की गुळाची प्राइस ही काही ते ठेवू शकतात, कारण साखर, आणि ती सुद्धा वेस्ट साखर, कारखान्यामध्ये जी इकडे तिकडे उडालेली साखर आहे ती गुळामध्ये मिसळून देतात. आणि ती शोधणं खूप अवघड असतं, कारण साखर आणि गूळ हे एकाच मातेचे दोन पुत्र आहेत. आता याच्यामध्ये काय आहे, गूळ हा संस्कारित आहे, म्हणजे आमच्या पद्धतीनं मानलेला, आणि साखर हा केवळ असंस्कारित आहे, ज्याच्यामध्ये काही नाही, फक्त गोडवा आहे. तर त्याच्यामुळे या दोघांना साखर मिसळली आहे का हे डिटेक्ट करणे खूप अवघड असतं. त्याच्यामुळे झालंय काय की आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये जी काही माफक प्राईस आम्हाला ग्राहकाच्यासाठी ठेवता येईल ती ठेवलेली. दुसरं आम्ही काय केलेलं आहे, ग्राहकांना प्राईसबद्दल जास्त काही बाऊ होऊ नये किंवा साशंकता वाटू नये म्हणून आम्ही काय केलं, व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स बनवले. जेव्हा आम्ही चॉकलेट गुळ बनवलं, तुम्ही तो पीडियाश्युअरशी कम्पेअर करा किंवा मार्केटमधल्या हेल्थ ड्रिंकशी कम्पेअर करा, तुम्हाला असं लक्षात येईल की ह्याची प्राईस सारखीच आहे, पण त्याच्यामध्ये 10 ते 12 वेगळे केमिकल्स, प्रिझर्वेटिव्स, इन्ग्रेडियंट्स, मॉडिफायर्स, कलर्स टाकले. तर आमच्या गुळामध्ये फक्त कोको आणि गुळ. आता तुम्हाला ठरवायचं आहे तुमच्यासाठी काय योग्य. क्लीन लेबल प्रोडक्ट आहेत. क्लीन लेबल प्रोडक्ट. ओके. तर एक पॉईंट जो तुम्ही रेज केला चॉकलेट जॅगरीचा, तर तो एक साधारणपणे चॉकलेट ड्रिंक एक लहान मुलांसाठी विथ रिच इन कॅल्शियम, मॅग्नेशियम असा तो ड्रिंक आहे आमच्या रिसर्चमध्ये तसं दिसलं. तर तुमच्या ह्या टेक्नॉलॉजीमधून, सो तुम्ही जी टेक्नॉलॉजी बनवली ती मेजरली महाराष्ट्रातील गाव भागांमध्ये जिथे ऊसाचं प्रमाण ऑलरेडी आहे, तर तुमच्या ह्या टेक्नॉलॉजीमुळे गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो? आता हे बघा, ऊस हे बांबूवर्गीय पीक आहे, ते साधारणपणे 12 महिन्यात तयार होतं. आता सध्या तुम्ही बघाल तर मुख्यत्वे करून ऊस हा साखर कारखान्याला देण्यात येतो. आता साखर कारखाने आले कधी आपल्याकडे, तर 1905 साली ब्रिटिशर्सनी पहिली शुगर मिल, फॉर्मल शुगर मिल 1905 साली उत्तर प्रदेशमध्ये लावली. आता त्यांनी जेव्हा शुगर मिल लावली तेव्हा आपल्या भारतामध्ये सुबत्ता होती, सगळीकडे गुऱ्हाळं होती, त्यांना कुणीच ऊस द्यायला तयार नव्हतं. मग यांनी काय केलं, गावोगाव जाऊन गुऱ्हाळं बंद पाडली आणि तो ऊस साखर कारखान्यांकडे घेतला. आता ऊस साखर कारखान्यांकडे जेव्हा त्यांनी घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस गूळ तंत्रज्ञानात काम करणारी लोक किंवा जी काही परंपरागत नॉलेज होते हळूहळू नष्ट व्हायला लागलं. पुढे चालून गांधीजींनी 1935 साली स्वराज या त्यांच्या मॅगझिनमध्ये लिहून ठेवलं की आज मी देशातल्या रिसर्च करणाऱ्या संशोधकांना असं अपील करतो की बाबा तुम्ही गूळ क्षेत्रामध्ये या, कारण या क्षेत्रामध्ये सरकार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या आशीर्वादाने साखर कारखाने घेऊन येते आणि गूळ हा उद्योग नष्ट होईल, हा खूप न्यूट्रिशनल व्हॅल्यू 1935 साली गांधीजींनी लिहून ठेवलं. कालांतराने पुढे असं झालं की साखर कारखाने ज्या ज्या भागामध्ये निर्माण झाले ते त्या भागातल्या राजकारण्यांकडे किंवा कोऑपरेटिव्हमध्ये गेले. पण याच्यामध्ये असं झालं की गूळ क्षेत्राची जी हानी झाली ती कायमस्वरूपी झाली. आता झालं काय की पुढं ते साखर कारखान्यांनी ऊस घेणे, तर हे सुरुवातीला व्यवस्थित चाललं, पण मागच्या 25-30 वर्षामध्ये अनेक भागातले साखर कारखाने हे गूळ घेत नाहीत. विशेषतः तुम्ही मराठवाडा विदर्भामध्ये जाल किंवा देशातल्या अनेक भागामध्ये जाल, कुठे प्रायव्हेट साखर कारखाने आहेत किंवा ज्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह साखर कारखाने आहेत ते प्रॉफिटमध्ये नाही आहेत. तर याचं नुकसान काय होतं, तर शेतकऱ्यांकडून ते वेळेत ऊस नेत नाही, शेतकऱ्यांना योग्य मोबदला किंवा दर मिळत नाही. बरं, आता काय झालंय की गूळ उद्योग नसल्यामुळे शेतकऱ्यांना काही पर्याय नाही, तर त्यांना जो मिळेल तो भाव ऊसाला मिळेल तो द्यावा लागतो. किंवा हल्ली तुम्ही बघाल की ऊस पेटवून देतात लोक, म्हणजे कारखाने घेऊन जातात लवकर. तर हे सगळे प्रकार वाढले. तर याच्यामध्ये आमचं असं लक्षात आलं की आपली जी पूर्वी सुबत्ता होती, तर आपण एक गाव एक गुऱ्हाळ ही संकल्पना आणू शकतो का, किंवा गूळ उद्योगाला दर्जा मिळवून देऊ शकतो का, ज्याच्यामध्ये काय होणार आहे, आपल्याला ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होईल. आता या रोजगार निर्मितीचा काय फायदा आहे, तर त्या ग्रामीण भागातल्या युवकांना किंवा लोकांना शहरामध्ये पळायची गरज नाही. एका गावामध्ये किंवा 4-5 गावांमध्ये मिळून आपण गुऱ्हाळ लावलं तर तिथल्या तिथे कारखाना आहे. बरं, आता शिक्षण वाढलेलं आहे, लोकांचं शिकलेली मुलं आहेत, तर ती साध्या गुऱ्हाळावर काम करणार आहे, त्यांनाही तंत्रज्ञान हवं, कम्प्युटर हवं. आपल्या गुऱ्हाळामध्ये ही सगळा प्रकार आहे.
आज तुम्ही आमच्या गुऱ्हाळघरामध्ये बघाल तर चांगली सुशिक्षित लोक काम करतात. दुसरं एक अशी गोष्ट आहे की आता गूळ आपण चांगल्या पद्धतीचा बनवतो आणि त्याला दर चांगला मिळतो, तर याच्यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा चांगला दर देता येणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांना ॲश्युरिटी असणार आहे की मला दर चांगला मिळेल. त्या विचाराने शेतकरी सुद्धा चांगल्या प्रतीचा ऊस आणि अगदी शेणखतावर बनवलेला, म्हणजे कोणतंही रासायनिक खत न वापरता शेतकरी हा गूळ बनवू शकेल. तर हेल्थ आणि वेल्थ, म्हणजे तुम्ही एका साईडला बघाल तर ग्रामीण भागामध्ये वेल्थ म्हणजे वित्तीय भांडवल निर्माण करणे किंवा जास्त मोबदला मिळवून देणे, आणि शहरी भागामध्ये हेल्थ म्हणजे स्वास्थ्य हे मिळवून देणे, या दोन विषयांमध्ये सर्वाय काम करतं. सर्वाय नावामध्येच आलेलं आहे. सर्वाय म्हणजे सगळ्यांसाठी, ओके. म्हणजे सबका साथ सबका विकास, हे काही पॉलिटिकल स्लोगन नाही आहे, पण सगळ्यांना आपल्याला सोबत कसं घेऊन जाता येईल, जेणेकरून सर्वाय म्हणजे इन्क्लुझिव्ह. म्हणजे तुम्ही जर याच्या दृष्टीनंच बघाल वर्ल्ड बँकेच्या दृष्टीनं, तर सध्या इन्क्लुझिव्ह डेव्हलप म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही काय करू शकता. तर या विचारांनी आम्ही सगळ्या भागातल्या लोकांना कसं सोबत घेऊन जाता येईल, शेतकऱ्याचा फायदा होईल, ग्रामीण युवकाचा फायदा होईल आणि आमच्या ग्राहकांचा फायदा. हा नक्कीच खूप चांगला विचार आहे. म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन जायची जी मेंटॅलिटी आहे, जी मानसिकता आहे, ती नक्कीच विथ टाईम वाढत जाणार आहे. पुढचा प्रश्न असा आहे की तुमची विजन सर्वायसाठी आणि भारताच्या गोड पदार्थांसाठी काय विजन आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की पुढे जाता सर्वायची इमेज, सर्वाय कसा एक स्टँड घेईल एक इंडियन मार्केटमध्ये? हे बघा काय आहे, गोड खाणे हे माणसाला याचा शोध मधापासनं लागला. म्हणजे जेव्हा मानव आधी काळामध्ये त्यांनी काहीतरी गोड खाल्लं असेल आणि मध कधीतरी मिळायचा. आता मध कधीतरी मिळायचा याचा अर्थ गोड हे कधीतरी मिळतं. या विषयानुसार कधी केव्हा काही सेलिब्रेशन्स किंवा उत्सव असेल तर गोड खाल्लं पाहिजे हा प्रघात आला असेल. हा माझा एक म्हणजे हायपोथिसिस आहे किंवा मला असं वाटतं. तर तुम्ही तसं बघाल की मानव हा जगताना नेहमी सेलिब्रेशन्स करत असतो आणि सेलिब्रेशन्स हे नेहमी गोड पदार्थांनी होतं. आता तसं पाहायला गेलं तर गोड हे वाईट नाही आहे, फक्त गोडचे जे फॉर्म अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि जे प्रमाणात ज्या खाल्ल्या जातं ते वाईट आहे. ओके. तुम्ही आता सध्या बघाल की आपल्याकडे गोड हे पूर्वी सणासुदीला बनायचं, रोज काही गोड बनायचं नाही. ओके, पण आता रोज प्रत्येक पदार्थामध्ये गोड आहे. तुम्ही कोणताही बाहेर जाऊन पदार्थ का, त्याच्यामध्ये साखर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आहे. कधी ती स्टार्चच्या फॉर्ममध्ये, मॅल्टोडॉक्सिन म्हणतात त्याला, जी कॉर्नपासनं येते, कधी कॉर्न सिरप फॉर्ममध्ये, कधी ती साखरेची साखर आहे, म्हणजे साखरेपासून येणारी, उसापासून येणारी साखर आहे. तर अशा प्रकारे अनेक पदार्थांमध्ये साखर ही अविभाज्य भाग झालेला आहे. तर याच्यामुळे झालंय काय की आपल्यामध्ये साखरेचा इंटेक वाढला आहे. त्याच्यामुळे आता सध्या फॅशन काय की मी साखर खात नाही किंवा मी साखर खूप कमी खातो. पण गूळ हा आपला परंपरागत पदार्थ आहे. तर आमची अशी विजन आहे की जिथे जिथे साखर आहे तिथे आपल्याला गूळ देता येईल का. कारण गूळ आम्ही अशा फॉर्ममध्ये आणलाय की ट्रेडिशनल पद्धतीनं बनलेला गूळ हा सॉलिड फॉर्ममध्ये असतो, तो विरघळत नाही, किंवा जी पावडर असते त्याची शेल्फ लाईफ कमी असते, त्याच्यामध्ये मॉइश्चर खूप जास्त असतं. तर आमचा जो सर्वायचा गूळ आहे हा फ्री फ्लोईंग क्रिस्टलाईन अगदी साखरेसारखा आहे, पण त्याच्यामध्ये सगळे मिनरल्स आहेत. त्याची शेल्फ लाईफ किती आहे? शेल्फ लाईफ 1 वर्षापेक्षा जास्त आहे. आम्ही सध्या पॅकेटवर 1 वर्ष देतो, पण त्याची शेल्फ लाईफ आणखी जास्त आहे कारण मॉइश्चर त्याच्यामध्ये 3% पेक्षा कमी आहे. ओके. आणि तो प्रिझर्व करण्यासाठी आम्ही कोणताही केमिकल प्रिझर्वेटिव्ह काहीही वापरत नाहीत. आमच्या पॅकवर लिहिलं असतं की याच्यामध्ये कोणताही आर्टिफिशियल कलर टाकलेला नाही, जो कलर येईल तो आम्ही नेचरकडनं घेतलेला आहे. कारण निसर्गामध्ये 2 सारखे फळं मिळत नाहीत आपल्याला, तर उसाचा गुळाचा कलर कसा सारखा मिळेल. तर अशा विचारांनी आमची अशी इच्छा आहे की सर्वाय हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गूळ वापरला जावा. गूळ जसं की बेकरीमध्ये, कोल्ड्रिंक्समध्ये, चहा कॉफीमध्ये, वेगवेगळ्या गोड पदार्थांमध्ये, जसं आम्ही गुळाची जिलेबी आम्ही लॉन्च केलेली आहे, किंवा गुळाचे गुलाबजामुन, किंवा गुळाचा फज आम्ही एक डेव्हलप केलेला आहे, किंवा गुळाचं आईस्क्रीम आम्ही आता रिसेंटली लॉन्च केलं आहे. आमच्याकडे काही जॅपनीज लोक आली होती, ते जपानमध्ये आईस्क्रीम खूप खाण्यात येतं, तर त्यांनी विचारलं अरे याचं आईस्क्रीम करता येईल का. आम्ही आईस्क्रीमचं इनोव्हेशन केलं. तर तसं तुम्ही पाहिलं तर सर्वाय कंपनी ही गूळ आणि गुळाला दर्जा मिळवून देणे, गुळाला चांगलं मार्केट मिळवून देणे या विषयामध्ये काम करतं, आणि लोकांचं स्वास्थ्य चांगलं कसं ठेवता येईल या विषयामध्ये काम करतं. ओके. आणि तुमचे जे को फाउंडर आहेत ते डॉक्टर माधवी सतीश पांडे, ते तुमच्या पत्नी आहेत, तर त्यांचा रोल कसा आहे कंपनीमध्ये आणि ते कसे जॉईन झाले तुम्हाला या तुमच्या व्हेंचरमध्ये? इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
कारण कोणत्याही एका म्हणजे यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची बायको खंबीरपणे उभी असते आणि इथेही तेवढंच ते सत्य आहे. ॲक्च्युअली माधवीसुद्धा IITN आहे आणि ती NCL म्हणजे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे ती वैज्ञानिक होती. तर मी जेव्हा गूळ तंत्रज्ञानाचा विकास आणि डेव्हलप करत होतो 2016, 17, 18 जेव्हा हे तंत्रज्ञान 2019 साली विकसित झालं तर ती त्याची मूक साक्षीदार होती. मी काय करतोय, जातोय, येतोय, त्याचा पाठपुरावा कसा करतोय, सगळं कसं घडवून आणतोय. तर 2019ला 20 साली जेव्हा पेंडेमिकमध्ये आम्ही नवरा बायको घरीच होतो तर आमच्या खूप गप्पा व्हायला लागल्या आणि तिनं बरेच तंत्रज्ञानाबद्दल प्रश्न विचारले. तेव्हा तिनं एक मुद्दा मांडला की हे बघ, मला ना ह्या थेरॉटिकल रिसर्च आणि इंडस्ट्रियल रिसर्चचा थोडा कंटाळा आला आहे, मला काहीतरी इम्पॅक्टफुल करायचं. तर मी या गुळामध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करू शकते किंवा तू मला एक गुळाचा प्लांट लावून देशील का, असं आमचं एक संभाषण झालं आणि यातून मग तिची इन्व्हॉल्वमेंट या प्रोजेक्टमध्ये खूप वाढली. मग तिनं काय केलं, ती म्हणली मी प्लांट लावणार आहे तर सगळा मी तो उभा करणार. आणि मग आमचा जो स्टेट ऑफ द आर्ट जो आमचा लवळेमध्ये प्लांट आहे तर तो पूर्ण डॉक्टर माधवींनी उभा केलेला आहे. आणि मग त्या प्लांटमध्ये त्यांनी महिलांना कसं रोजगार निर्मिती करता येईल, मग सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी सगळ्या महिला घेऊन तो प्लांट चालवला, सोप्या पद्धतीनं सिस्टीम्स लावल्या आणि ते स्वतः केमिकल इंजिनियर असल्यामुळे बरेचसे बारकावे त्यांना त्याच्यामधले अवगत झाले आणि त्यांनी हा प्लांट कन्सिस्टंटली गूळ कसा बनवेल, क्वालिटी कशी येईल, हायजीन कशी मेंटेन होईल, लेबरचा प्रोटोकॉल कसा सेट होईल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सेट केल्या. म्हणजे तंत्रज्ञानाची मी निर्मिती केली, पण त्या तंत्रज्ञानाचं पालन पोषण किंवा त्या तंत्रज्ञानाला मोठं करणं, जसं एखाद्या आईचं काम असतं मुलाला मोठं करणं, त्या ममतेच्या माऊलीच्या भावनेनी त्यांनी या प्लांटमध्ये काम करून या प्लांटला एक स्वरूप आणून दिलं आणि ह्या प्लांटला सध्या त्या CEO म्हणून त्या पूर्ण प्लांट चालवतात, कारण त्यांचा रोल CEO. तर मी CTO म्हणजे टेक्नॉलॉजी इनोव्हेशनवाला मी माणूस आहे आणि त्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही दोघं मिळून हे चालवतोय आणि सध्या या उद्योगामध्ये आमचा मुलगा सुद्धा येऊ घातलेला आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये तो इंटरेस्टेड आहे आणि तो येतोय त्याच्यामध्ये. तुमच्या ह्या प्रकल्पामध्ये तर तुम्ही पुढे ह्या तंत्रज्ञानाला पुढे घेऊन जायची तुमचा काय प्लॅन आहे? हां, तर हा आमचा एक स्टार्टअप आहे आणि आम्ही याला मोठं कसं करता येईल आणि जास्तीत जास्त लोकांवर आम्हाला इम्पॅक्ट कसा करता येईल किंवा जास्तीत जास्त लोकांचा सहभाग कसा करता येईल या दृष्टीने आम्ही वाटचाल करत आहोत. सध्या आम्ही एक पायलट प्लांट लावून किंवा कमर्शियल प्लांट लावून त्याचं पूर्ण फिजिबिलिटी प्रूव्ह केली. म्हणजे हा चालतो, गूळ मार्केटमध्ये विकला जातो. नजीकच्या 3 ते 5 वर्षामध्ये आम्ही अशा प्रकारचे प्लांट्स वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लोकांसोबत लावणार आहोत. हे म्हणजे प्लांट्स कंपनीतर्फे लावण्यात येतील आणि याच्यामध्ये एक प्रकारचं कंपनीचं ॲग्रीमेंट असेल की सगळा गूळ आम्ही वापस घेणार आहोत. कारण तुम्ही बघाल ना, गूळ क्षेत्रामध्ये गूळ विकणे कसं याच्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे किंवा मार्केट कसं निर्माण करणे. तर सध्या या एका प्लॅनमधनं आम्ही लोकांमध्ये एक मार्केट निर्माण करत आहोत किंवा एक विक्रीची व्यवस्था निर्माण करत आहोत आणि चांगला गूळ खाण्याबद्दल लोकांच्या सवयी ह्या बदलत आहोत. कोणत्याही उद्योगामध्ये सवयी बदलवणं खूप अवघड असतं. चांगलं एखादं प्रोडक्ट तुम्ही दिल्यानंतर लोकांपर्यंत ते पोहोचवायला साधारणपणे 3 ते 5 वर्ष लागतात. तर त्या दृष्टीनं आमची वाटचाल सुरू आहे. एकदा आम्ही त्या वाटचालीवर पुढे गेल्यानंतर आम्हाला सर्वायाचा गूळ बनवणारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये लोक निर्माण करायचे. म्हणजे गूळ बनवणारे शेतकरी, सर्वायाला गूळ देणारे शेतकरी आणि आम्हाला ही एक मुवमेंट तयार करायची. फ्रँचायझी मॉडेलसारखं ज्याच्यामध्ये की ते बनवतील आणि कंपनीला सप्लाय करतील. तर त्यांना विक्रीची व्यवस्थेचं हेडेक नसेल किंवा त्याचा त्रास नसेल. त्यांनी बनवणे, देणे आणि गावामध्ये राहणे, रोजगार निर्मिती करणे. तर या दृष्टीनं जर स्केलअप होईल तर ज्या कोणी लोकांना या प्लांटमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी कृपया 3 वर्षानंतर आम्हाला संपर्क करावा. सध्या मात्र त्यांनी गूळ आणि गुळाचे पदार्थ यांचा आस्वाद घ्यावा. नक्कीच खूप इन्स्पायरिंग स्टोरी होती तुमची आणि आपण बऱ्याच गप्पा मारल्या तुमच्या अख्ख्या जर्नीपासून आणि तुमच्या या गूळ कारखान्याचे जे ॲट्रिब्यूट्स आणि त्याचा फायदा आहे फक्त कन्झ्युमरला नाही तर शेतकऱ्यांना आणि गावातल्या लोकांना रोजगार निर्मिती वाईज. तर अजून पण गप्पा मारायच्या आहेत पण आजसाठी आपण आज इथपर्यंतच करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ट्यून इन राहा अजून असेच पॉडकास्टसाठी. थँक्यू.